बीडमध्ये साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी शिंदेंच्या कुटुंबाला फोन आल्याची माहिती समोर आली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीडित कुटुंबाला फोन गेलेला आहे। फोनवरून एकनाथ शिंदे यांनी या कुटुंबियांचं सांत्वन सुद्धा केलेलं आहे। धाराशिवचे प्रकरण बीडमध्ये वर्ग करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणामध्ये आता बीड पोलीस आता तपास करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत। धाराशिव आणि बीडच्या दोनही एसपींना शिंदेंनी आदेश दिल्याची माहिती आहे आणि या प्रकरणामधील सर्व आरोपींची कसून चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। जमिनीवर लुटलेल्या आरोपीला पुन्हा अटक करा अशी मागणी सुद्धा कुटुंबियांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। कोयनाताई विटेकरशी बोला। हा ताई, नमस्कार नमस्कार। हा मी मला ते सगळी घटना कळली, मला ते समजलं। बोलले भाऊ। हा, आणि आमच्या या ताई तुमच्या सोबत आहेत। आता तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत। आपल्या या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना सजा मिळाली पाहिजे। हो 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 हा बिलकुल, मी करतो। हो 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 आणि या संगीता ताईंना सांगून ठेवतो मी, तुमच्या संपर्कात काही अडचण आली हो